हायपोथायरॉइडिझमबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. हा आजार तेव्हा होतो जेव्हा आपलं थायरॉइड ग्लँड इनफ थायरॉइड हॉर्मोन सिक्रेट करत नाही. मी तुम्हाला या इथे 10 सिम्पटम्स सांगणार. त्यामध्ये तुमचे कोणते सिम्पटम्स आहेत आणि मॅक्झिमम सिम्पटम्स जर मॅच होत असतील तर तुम्ही तुमची थायरॉइड टेस्ट आजच करून घ्या. जेनेटिक्स, जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही हायपोथायरॉइडिझम असेल तर तुम्हालाही ती होण्याची शक्यता आहे. सेकंड, फिजिकली तुम्हाला फार एक्झॉस्टेड फील होणं किंवा सारखं पडून राहावंसं वाटणं, थकवा येणं. थर्ड, मेंटली एकदम टायर्ड फील करणं, मेमरी लॉस किंवा मेंटल एक्झॉशन होणं. फोर्थ आहे तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल इन्क्रीज होणं. तुम्ही प्रॉपर डाएट घेऊन सुद्धा तुमचे कोलेस्ट्रॉलचे लेवल इन्क्रीज होत राहणं. फिफ्थ आहे तुमचे केस सतत गळणं किंवा सतत पांढरे होणं, हेअर थिनिंग होणं. सेवन्थ आहे तुमची स्किन इची किंवा ड्राय होणं किंवा एक प्रकारचं थिकनेस तुमच्या स्किनवर राहणं. 8 पॉइंट आहे चेंजेस इन बाउल मुवमेंट, ज्यामध्ये तुम्हाला कधी कॉन्स्टिपेशन तर कधी डायरिया होणं. 9th आहे सतत थंडी वाजत राहणं, नेहमीपेक्षा जास्ती थंडी वाजणं. 10th पॉइंट आहे तुमचे जॉईंट पेन, मस्क्युलर पेन किंवा जॉईंट पेन होणं, बॉडी स्टिफनेस होणं. फिमेल्समध्ये आणखीन एक सिम्पटम ॲड होतो, तो म्हणजे मेन्स्ट्रुअल इररेग्युलॅरिटीज. जर तुम्हालाही असेच काही सिम्पटम्स होत असतील तर आजच तुम्ही थायरॉइड टेस्ट करून घ्या. थँक्यू.